हॅलो. एक भारी गोष्ट आता दाखवतो मी तुम्हाला. लेट्स से ही एक बुक आहे. आता हे ए आय इंजिनिअरिंगची एक बुक आहे, ती मी ओपन केली आहे PDF मधून. आणि आता मी काही हायलाईट्स केलेत या बुकमध्ये. ए आय इंजिनिअरिंग ML मध्ये काही हायलायटिंग केली आहे मी माझे त्याच्यामध्ये. आता लेट्स से मला जसे जसे टॉपिक वाटते तसे तसे मी हायलाईट केले तिथे, इथे, इथे, राईट. आता मी काय करणार, लेट्स से की आता हे टेक्स्ट खूप झालं, मला एक स्ट्रक्चर पाहिजे ह्याच्या मागचं. तर मग मी काय करेन, AI बटनवरती क्लिक करेन आणि 97 पासून 99पर्यंत जेवढे पण हायलाईट आहेत त्या हायलाईट्सला एक्सप्लेन कर. ओके. आता ही माझी जुनी डायग्राम जी केली होती ती म्हणून देते, तीच गेली आता. सो AI ने एक्सप्लेन केले जे काय आहेत ते. आता आपण ह्याच्यापासून एक डायग्राम क्रिएट करूया. तो डायग्रामवरती क्लिक केला मी. सो डायग्राम क्रिएट झाली ही. ओके. आता ही एक डायग्राम क्रिएट करून दिली त्याने. आता मी कॅनव्हासवरती क्लिक करतो. आता कॅनव्हास पण कॉपी झालं. आता माझ्या पेस्ट बघितलं, AI ने लिटरली मला पूर्ण 3 पेजेसमध्ये काय स्ट्रक्चर आहे ते ते बनवून दिलं. आणि म्हणजे असंच नाही हे स्ट्रक्चर काहीसुद्धा बघायला गेलं तर लॉजिकल पण आहे. म्हणजे मॉडेल ॲडॅप्टेशन म्हणजे प्रॉम्प्ट बेस्ड टेक्निक आहेत. प्रॉम्प्ट बेस्ड टेक्निकमध्ये काय पॉईंट्स लिहिले आहेत त्या 3 पेजेसमध्ये. सो बेसिकली आता जर मी पेजेस वाचले तर मला ह्या स्ट्रक्चरला बघून बघून ते पूर्ण नीट समजेल की ॲक्च्युअलमध्ये त्याला काय म्हणायचं आहे. बेसिकली म्हणायला गेलं तर आता व्हिज्युअलायझेशन आहे माझ्याकडे त्या पेजेसचं, आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा पण आपण कोणती तरी बुक वाचत असतो तेव्हा त्याच्या मागचं स्ट्रक्चर काय आहे हे स्ट्रक्चर आपल्या डोक्यामध्ये तयार व्हायला लागतं. बट हे आता AI मला बनवून देतं आहे. आता जर मी वाचलं हे बघता बघता तर ते एवढं फिट बसेल ना, आता मी ते विसरणारच नाही. सो बेसिकली हे माझा ॲप आहे, त्याच्यामधला हा एक फ्लो आहे ज्याच्यामध्ये मी लर्निंगला इझी बनवायचा प्रयत्न करतो आहे. आणि हा एक त्यामधला फीचर ॲड केला आहे मी, जे की AI हेल्प करतं तुम्हाला स्ट्रक्चर्स फाइंड आउट करायला वाईल रीडिंग. थँक्यू.